विद्यार्थी मित्रांनो, आपण 8085चा सूचना संच, ते सूचनेचं स्वरूप कसं असतं, सूचना फॉर्मॅट कसा असतो, हे या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. आता सूचना फॉर्मॅट म्हणजे नेमकं काय? तर सूचना फॉर्मॅट म्हणजे असेंब्ली भाषेचा फॉर्मॅट, ज्यामध्ये मेमरी ॲड्रेस, मशीन कोड, लेबल, निमॉनिक ऑपरँड व कॉमेंटचा समावेश असतो. आता हा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काय काय असतं? मेमरी ॲड्रेस हा ठराविक मेमरी लोकेशनचा ॲड्रेस, ज्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी प्रोग्रॅम किंवा सूचना साठवलेल्या असतात. ॲड्रेस म्हटलं की आपण काय, जिथं ती माहिती साठवली जाते. आता इथे आपण म्हटलेलं आहे मेमरी ॲड्रेस. हा ठराविक मेमरी लोकेशनचा ॲड्रेस, ज्या ठिकाणी प्रोग्रॅम किंवा सूचना साठवलेल्या असतात. पुढचं आहे मशीन कोड. प्रत्येक सूचनेसाठी 1 बाईटचा युनिक कोड असतो. तो हेक्साडेसिमल अंकाच्या स्वरूपात असतो किंवा दर्शवतात. त्याला मशीन कोड असे म्हणतात किंवा त्यालाच ऑपरेटिंग कोड असेही म्हणतात. त्यानंतर आहे लेबल. ज्या सूचनेमध्ये लेबल असल्यास तेव्हा त्याचा चिन्ह स्वरूपात वापर ब्रँच सूचनेमध्ये होतो. जर लेबल नसेल तर अपूर्ण विरामाची गरज नसते. त्यानंतर आहे निमॉनिक. कोणत्या स्वरूपातील कार्य करायचे आहे ते निमॉनिक दर्शवतो. त्यानंतर कॉमेंट. हा लाईनवर असतो व लाईनचे पहिले अक्षर हे अल्पविराम असते. आता आपण हे जे सगळं बघतो आहोत ते सूचनेचं स्वरूप किंवा सूचना फॉर्मॅट कसा असतो याची माहिती घेतोय. त्यानंतर आपल्याला सूचनेचा शब्द आकार समजावून घ्यायचा आहे. मशीन कोडच्या आकारानुसार किंवा शब्द आकारानुसार 8085च्या सूचनेचे 3 प्रकार पडतात. कुठले कुठले आहेत? 1 बाईटची सूचना, 2 बाईटची सूचना आणि 3 बाईटची सूचना. हे सूचना आकार, शब्द आकार कितीचा आहे? 1 बाईटचा आहे, 2 बाईटचा आहे का 3 बाईटचा आहे, यावरून या सूचनेचे प्रकार पडतात की 1 बाईटची सूचना आहे, 2 बाईटची सूचना आहे किंवा 3 बाईटची सूचना आहे. आता 1 बाईटची सूचना थोडक्यात समजून घेऊया आपण. 1 बाईटची सूचना काय असते, तर या सूचनेमध्ये ऑपकोड आणि ऑपरँड 8 अंकात समाविष्ट असतात. आता आपण हे जे वाचलं की 8 अंकात समाविष्ट असतात, तर त्याची आपण एक उदाहरण बघूया. मूळ सूचना 1 2 3 4 5 6 7 8 8 अंकाच्या मध्ये. तर इथे बघा, आपण 01च्या खालती मूळ कार्य लिहिलेलं आहे. हे D1 2 3 डेस्टिनेशन ऑपरँड आहेत आणि हे जे आहेत ते सोर्स ऑपरँड आहेत. आता याचं उदाहरण बघूया. मूव A, B. तर ह्याचा अर्थ काय? रजिस्टर Bचे कंटेंट ॲक्युम्युलेटरमध्ये पाठवा. आता याचं विभाजन बघूया. मूव हा ऑपकोड 01 आहे. मूवचा ऑपकोड किती आहे? 01 आहे. ॲक्युम्युलेटरचा कोड किती आहे? 111. आणि रजिस्टर Bचा कोड किती आहे? 000. तर पूर्ण कोड कसा होईल? इथं आपण ते घालूया. 01. ॲक्युम्युलेटरचा कोड किती आहे? 111. आणि रजिस्टर Bचा कोड किती आहे? 000. तर पूर्ण कोड आहे हा की कसा होतो? 01 111 000. टोटल हे 8 अंकातच या सूचनेचे ॲपकोड आणि ऑपरँड समाविष्ट असतात. अजून एक उदाहरण बघूया. ॲड बी. पहिले 5 बीट आहेत. हे किती आहेत? 1 0 0 0 0 कार्यासाठी असतात. आणि शेवटचे 3 बीट जे आहेत 0 0 0
हा रजिस्टर बीचा कोड असतो. टोटल किती झाले? 1 2 1 2 1 2 3 4 5 6 7 8. पूर्ण कोड कसा लिहायचा मग? हा अशा पद्धतीने लिहायचा. ही 1 बाईटची सूचना झाली. आता त्यानंतर बघूया आपण 2 बाईटच्या सूचना. या सूचनेमध्ये ऑपकोड आणि ऑपरँड 1 बाईटचे असतात. काय असतं? या सूचनेमध्ये ऑपकोड आणि ऑपरँड 1 बाईटचे असतात. आता उदाहरण बघूया आपण इथे. MVI B20H म्हणजे काय? 20H हा डाटा रजिस्टर बी मध्ये लगेच पाठवा. आता इथे बघा 0620 म्हटलेला आहे. पहिला बाईट हा 06 हा MVIचा अपकोड आहे असतो आणि हा दुसरा बाईट जो आहे 20H हा ऑपरँड असतो. हे 2 बाईटच्या सूचनेबाबतची माहिती झाली. आता त्यानंतर 3 बाईटची सूचना आहे. 3 बाईटची सूचना यामध्ये काय असतं? 1 बाईट अपकोडसाठी आणि 2 बाईट ऑपरँडसाठी असतात. इथं उदाहरण कसं आहे की LXI H2200H ही एक सूचना आहे. आता ह्याचा अर्थ काय? रजिस्टर जोडी HL ही मेमरी लोकेशन, आता मेमरी लोकेशन कुठलं आहे? 2200H वरती लोड करा. परत एकदा बघा, रजिस्टर जोडी HL ही मेमरी लोकेशन, आता मेमरी लोकेशन कुठलं आहे? 2200H वरती लोड करा. आता इथं 210022 यामध्ये 21 हा पहिला बाईटचा अपकोड आहे. मेमरी लोकेशन 2200H मधील लघुमान बाईट म्हणजे लहान बाईट 00 हा दुसरा बाईट झाला आणि रजिस्टर L साठी बहुमान बाईट 22 हा तिसरा बाईट म्हणजे रजिस्टर H साठी असतो. म्हणजे सूचना शब्द आकारानुसार काय असतात? सूचना 1 बाईटची सूचना असू शकते, 2 बाईटची सूचना असू शकते किंवा 3 बाईटची सूचना असू शकते. आता 8085 मध्ये ॲड्रेसिंग मोड किती प्रकारचे आहेत? इथे आपण 5 प्रकार लिहिलेले आहेत. पहिला आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, दुसरा आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, तिसरा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, चौथा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि पाचवा इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. हे काय आहेत? 8085चे ॲड्रेसिंग मोड आहेत. आता याचे थोडक्यात डिटेल्स बघूया. त्यातला पहिला जो बघूया आपण जो आहे तो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. या मोडमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरील डाटा हा रजिस्टरमध्ये पाठवला जातो. काय केलं जातं? या मोडमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरील डाटा हा रजिस्टरमध्ये पाठवला जातो. आता ह्याचं उदाहरण बघूया. LDA 2000H म्हणजे काय? याचा अर्थ काय? मेमरी लोकेशन 2000Hचे कंटेंट ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करा. मेमरी लोकेशन ही जी आहे त्याच्यामध्ये जे डाटा आहे, जे कंटेंट आहेत ते कशामध्ये लोड करायचे आहेत? लोड ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करा. दुसरं एक आपण उदाहरण बघूया. STA 2200H म्हणजेच काय? याचा अर्थ काय? ॲक्युम्युलेटरचे कंटेंट किंवा डाटा जो आहे हे मेमरी लोकेशन, कुठलं मेमरी लोकेशन आहे? 2200H या मेमरी लोकेशनमध्ये साठवा. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय केलं जातं? दिलेल्या ॲड्रेसवरील डाटा हा रजिस्टरमध्ये पाठवला जातो. त्यानंतर पुढचा जो आहे तो इनडायरेक्ट
ॲड्रेसिंग मोड. या मोडमध्ये काय केलं जातं तर दिलेल्या रजिस्टर ॲड्रेसचा डाटा दुसऱ्या रजिस्टरकडे पाठवा किंवा पाठवला जातो. आता उदाहरण बघा त्याचं. आपण उदाहरण बघितलं की आपल्याला हे लक्षात येईल. मूव्ह AM म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, मेमरी रजिस्टर जोडीमधील डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये पाठवा. मेमरी रजिस्टर जोडीमधील डाटा हा ॲक्युम्युलेटरमध्ये पाठवा. आता त्यानंतर जो आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट ॲड्रेसिंग मोड या मोडमध्ये डाटा किंवा कार्य त्या सूचनेमध्येच असते. कशामध्ये असते, त्या सूचनेमध्येच असते. आता इथे त्याचं उदाहरण लगेच लक्षात येतं आपल्याला. MVI A10H म्हणजे काय, 10H चे रजिस्टर ॲक्युम्युलेटरमध्ये पाठवा. आता शेवटचा त्यातला इम्प्लिड किंवा इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. या मोडमध्ये काय केलं जातं, ऑपरँड सूचनेमध्ये दर्शवत नाहीत, हा अपकोडमध्ये दर्शवतात. डाटा हा ॲक्युम्युलेटरमध्ये असतो. आता एक त्याचं उदाहरण बघूया. RAL म्हणजे काय, ॲक्युम्युलेटरचे कंटेंट डावीकडे एका स्थानाने फिरवा. काय, ॲक्युम्युलेटरचे कंटेंट डावीकडे एका स्थानाने फिरवा. त्याचे पुढचं अजून एक उदाहरण बघूया आपण. CMA म्हणजे काय, ॲक्युम्युलेटरचे कंटेंटचे कॉम्प्लिमेंट करा. ॲक्युम्युलेटरमध्ये जे कंटेंट आहेत त्याचे कॉम्प्लिमेंट करा. अशा पद्धतीने आपण 8085 ॲड्रेसिंग मोडमध्ये काय आहे, 5 ॲड्रेसिंग मोड आहेत. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर अँड ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. तसंच आपण सूचना किंवा सूचना शब्द आकार बघितला. त्याच्यामध्ये मशीन कोडच्या आकारानुसार किंवा शब्द आकारानुसार 8085चे किती प्रकार पडतात सूचनेचे, 3 प्रकार. 1 बाईटची सूचना, 2 बाईटची सूचना आणि 3 बाईटची सूचना. काय आहे त्याच्यामध्ये सूचनेचे शब्द आकारावरनं पडणारे प्रकार किती, 1 बाईटची सूचना, 2 बाईटची सूचना, 3 बाईटची सूचना. आता याच्यामध्ये थोडक्यात पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. एक बाईटची सूचना, या सूचनेमध्ये ॲपकोड आणि ऑपरँड हे 8 अंकात समाविष्ट असतात. 2 बाईटची सूचना जी आहे त्याच्यामध्ये या सूचनेमध्ये काय असतं, ऑपकोड आणि ऑपरँड 1-1 बाईटचे असतात 2 बाईटच्या सूचनेमध्ये. आणि 3 बाईटच्या सूचनेमध्ये यामध्ये 1 बाईट असतं अपकोडसाठी आणि 2 बाईट असतात ऑपरँडसाठी. अशा पद्धतीने सूचना शब्द आकारावरून 3 प्रकारात पडते. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये 8085चे ॲड्रेसिंग मोड देखील 5 जे प्रकार आहेत साधारणतः ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कार्य केलं जातं याची उदाहरणासहित माहिती घेतली. धन्यवाद.